ओके. हा, तर हे आपण मिसकन्सेप्शन बघत होतो. तर हे खूप आपण बघतो की पैशांच्या मागे जाऊ नका वगैरे, पण नाही केलं आपण काही तर पैसे असेच घरात येणार आहेत का आपल्या, तर ते शक्य नाही. नंतर हे एक मोठं आहे की जसं मी मागे पण म्हटलं की तुम्हाला फक्त लोकांना लुबाडूनच श्रीमंत होता येतं असं आपण म्हणतो, पण खूप बिझनेसेस असे आहेत ज्यांच्या बातम्या पण येत नाही, आणि अगदी छोटे बिझनेस सुद्धा, आणि त्यांच्याबद्दल खरं तर आपल्याला रिस्पेक्ट असायला पाहिजे. मी आता प्रशांत सारखे लोक आहेत जे स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांच्यावरती त्यांच्या व्यवसायामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या फॅमिलीची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ऑलमोस्ट बिझनेस ओनर्सनी घेतलेली असते. त्याच्यामुळे म्हणजे वेळप्रसंगी स्वतःचं सगळं सोडून धावायला लागतं बिझनेससाठी काम करणं, आणि त्यांच्याबद्दल खरोखर आपल्याला रिस्पेक्ट असणं आवश्यक आहे. आणि असे खूप लोक आहेत जगात ज्या आपल्या प्रकाश जोतात नसतात आणि पण मात्र त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, पण लोकांना नाव काय मिळतं की बिझनेस करणारा म्हणजे काहीतरी उलटे सिधे धंदे करणारा माणूस, आणि तरच पैसे म्हणजे श्रीमंत होता येतं, असं एक चुकीचा कन्सेप्ट डोक्यात असतो. तर ते अतिशय चुकीची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याकडे कुठलाही, म्हणजे समजा आपण जॉब जरी करत असू तर ज्याच्याकडे आपण एम्प्लॉयमेंट करतोय त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. भले ते श्रीमंत असतील आपल्यापेक्षा, मी असणारच, पण ते त्यांचं केलेल्या काय म्हणतात मेहनतीचं फळ आहे ते. आणि खूप जणांना तर तेही मिळत नाही, मेहनत करून सुद्धा जे व्यवसायात आहेत तेवढं करून सुद्धा त्यांना त्या प्रमाणात रिटर्न्स मिळत नाहीत, असेही खूप जण असतात. तर हे कन्सेप्ट अतिशय चुकीचं आहे की फक्त श्रीमंत होणं लुबाडणूक करूनच शक्य आहे, अजिबात बरोबर मत नाही. अर्निंग मनी इज व्हेरी हार्ड हे आपण म्हणतो, पैसे कमावणं खूप कठीण आहे. तर त्याच्यावरती मी नेहमी सांगतो की म्हणजे हार्ड म्हणजे काय, की म्हणजे कठीण आहे सगळ्यात म्हणजे कष्टदायक काम असं आपण म्हणतो. सगळ्यात कष्ट करणारे तर शेतकरी आहेत, मजूर आहेत, मग ते तर टॉप लिस्ट मध्ये असायला पाहिजे श्रीमंतांच्या. तसं नसतं, हो की नाही? म्हणजे ते नाही आहेत श्रीमंत. याचा अर्थ काय आहे की श्रीमंत होण्यासाठी काहीतरी वेगळी गोष्ट आपल्याला करणं आवश्यक आहे आणि जे आपण करत नाही. आणि त्याच्यामुळे मी जी पहिली मगाशी स्लाइड सांगितली की मिडल क्लास आहेत ते मिडल क्लासमध्येच राहण्यासाठी त्यांना स्ट्रगल करावं लागतं. ते श्रीमंतीची स्वप्न तर बाजूलाच जाऊ दे, पण त्याचं कारण हे आपल्याकडे एज्युकेशन नाही, फायनान्शियल लिटरसीचं हे आहे. तर आपल्या डोक्यात ही खालची ग्रीन लाईन आहे ती काय असायला पाहिजे की मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट and it is good for you because only money can fulfill your needs and dreams. तुमच्या ज्या रोजच्या गरजा आहेत, पासून तुमची जी स्वप्न आहेत ती सगळी साकार करण्यासाठी तुम्हाला पैशांचीच गरज पडते. आणि आपण मटेरियलिस्टिक आयुष्य जगतो, त्याच्यामुळे आपण काही हिमालयात जाऊन राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला पैशांचीच गरज पडणार आहे आणि पैसे चांगले आहेत आपल्यासाठी. हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रिटायरीज वर्ल्ड वाईड, ह्याचं कारण पण मी मगाशी सांगितलं की आपली लाईफ एक्सपेक्टन्सी खूप वाढलेली आहे, की कमीत कमी आपलं जेवढं सेव्हिंग्ज आहेत ते संपल्यानंतर 10 वर्ष आपल्याला सेव्हिंग पुरणार नाही आहेत. हे ॲव्हरेज आहे जगभरातलं. रिटायरीज वर्ल्ड वाईड विल आउटलिव्ह देअर सेव्हिंग्ज बाय अ डिकेड अँड वुमन विल फेअर वर्स. म्हणजे महिलांसाठी बायकांसाठी काही जास्ती वाईट आहे, म्हणजे त्यांचे कदाचित जास्ती वर्ष त्यांना काढावी लागतील, असा त्यांचा रिपोर्ट आहे. आणि ह्याचं कारण तेच आहे की जसं आपलं आयुष्यमान वाढलेलं आहे तर ते. आणि आपल्या भारताची जर कंडिशन घेतली तर 95% लोकांनी रिटायरमेंट बद्दल विचारच केलेला नाही. म्हणजे प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट वगैरे तर हाऊस देत, पण विचार सुद्धा केलेला नाहीये की रिटायरमेंट नंतर कसं असेल आपलं. रोजचं आपल्याला इन्कम मिळतंय, आपले घर खर्च भागतायत, रोज कामावर जात आहेत, 12-12, 15 ते 16 तास काम करतायत, सॅलरी येते, खर्च आहे, एवढंच फक्त आयुष्य आहे. आणि रिटायरमेंट नंतर काय होईल याचा काहीही विचार केलेला नाही. आणि ह्याचं कारण पण एक आहे की ज्या काही आपण पॉलिसी घेतलेल्या आपल्याकडे, आता मी बऱ्याच जणांना विचारतो तर हे उत्तरं मिळतात की रिटायरमेंटसाठी काय तुम्ही विचार केलाय, तर हा मी एक घर घेतलंय किंवा माझ्याकडे अमुक अमुक पॉलिसी आहे, त्याचं पेन्शन मिळणार आहे,
त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाहीये. बरं, माझा पीपीएफचा फंड आहे, पीएफ आहे. ही जी सगळी उत्तर आहेत ना, ही जोपर्यंत आपण क्वांटिफाय करत नाही की किती आणि माझा खर्च किती असणार आहे रिटायर होईल तेव्हा, त्याला काहीही अर्थ नसतो. आणि ते जोवर आपण बसून करत नाही तोवर त्याला काहीही अर्थ नाही. आपल्याला समाधान मिळेल. म्हणजे कदाचित आता मी ह्या सेशन घेतल्यामुळे नको ते प्रश्न, म्हणजे जसं आपण विचार पण कधी केला नसेल तसे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतील, पण ते खरंच यायला पाहिजे. आणि आता ऍटलिस्ट अजून आपल्याकडे 10-15 वर्ष आहेत, ऍक्च्युअल 60 वर्ष व्हायच्या अगोदर. तोपर्यंत जर तुम्ही बरोबर ऍक्शन्स घेतल्यात तर तेव्हा थोडं तरी सुकर नक्कीच आपलं आयुष्य होईल रिटायरमेंट नंतर. नीड्स वर्सेस वॉन्ट्स ही एक मुख्य स्लाइड आहे की आपल्या गरजा किती आहेत. आणि गरजा म्हणजे काय बेसिकली, तर नीड जे आहेत त्या म्हणजे आपल्याला मिनिमम, बेअर मिनिमम जे आपल्याला आहे त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, त्या आपल्या गरजा आहेत. आणि वॉन्ट म्हणजे काय, वॉन्ट इज जस्ट समथिंग यू लाईक टू हॅव. मला मोबाईल पाहिजे, मोबाईल आहे माझ्याकडे, मला मोठा मोबाईल पाहिजे, मला आयफोन पाहिजे, माझ्याकडे लॅपटॉप आहे तो i3 आहे, मला मोठा पाहिजे, लेटेस्ट व्हर्जन पाहिजे, टच स्क्रीन पाहिजे. सो वॉन्ट्सला अंत नसतो. ह्याला वॉन्ट, नीड आणि वॉन्ट्स इंग्लिशमध्ये सोबत शब्द वाटतात. मी मराठीत जेव्हा त्याचा हे अर्थ बघायला घेतला तर नीड्सला गरजा आहे आणि वॉन्ट्सला हव्यास हा शब्द आहे. आणि हव्यास, वॉन्ट्स एकदम सोपा शब्द वाटतो आणि तो हव्यासाच शब्द खरा आहे. तर हे 0 to इन्फिनिटी ही त्याची रेंज आहे. आपल्या गरजा शून्य असू शकतात आणि तिथपासून वॉन्ट्स आहेत त्या इन्फायनाईट असू शकतात. त्यातल्या बेसिक गरजा ज्या आपण शिकलो, अन्न वस्त्र निवारा, त्या बेसिक नीड्स आहेत. आता तेवढंच करून आपण त्या जंगलात राहत नाही, त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला गरजा आहेत त्या लाईफस्टाईल नीड्स आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये घर आलं, गाडी आलं, फोन आलं, इंटरनेट आलं, काही ज्या बेसिक गोष्टी आहेत आपल्या त्या आपल्याला लागतातच. त्यामुळे त्या लाईफस्टाईल नीड्स आहेत. आणि ह्याच्यावरनं आपलं एक स्वतःच थ्रेशोल्ड म्हणजे एक हद्द आपण तयार करतो, ज्याला आपण आपली लाईफस्टाईल स्वतःची, म्हणजे ह्याच्यावरनं आपण ठरवतो की प्रत ठरवतो आपल्या जीवनाची की मध्यम वर्ग, लोअर मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, रिच क्लास. तर हे सगळे ह्या थ्रेशोल्ड वरती अवलंबून असतं. म्हणजे बेसिकली हे जे थ्रेशोल्ड आहे ती तुमचं जो एक्सपेन्सेस आहेत तुमचे मंथली किंवा ॲन्युअल एक्सपेन्सेस आहेत त्याच्यावरनं हे थ्रेशोल्ड आपापल्या कुटुंबाचं ठरलेलं असतं आणि ते प्रत्येकाचं वेगळं असतं. आपल्याला जरी वाटत असलं, म्हणजे मी मागे हे एक्झाम्पल दिलं होतं की समजा 2 मित्र आहेत, त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वेगळं आहे, सर्व्हिस वेगळी आहे, एकाच पोस्टवरती काम करतायत, सॅलरी सेम आहे, फॅमिलीचे मेंबर्स समजा सेम आहेत, तरी सुद्धा ह्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. आणि त्यांच्या गरजा आणि हव्यास हे वेगवेगळे असू शकतात, त्यांचे फ्युचर प्लॅनिंग्स वेगळे असू शकतात. आता एक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 30 वर्षापूर्वी म्हणजे 1990 साली कुणाला ब्रेड किती रुपयाला मिळायचं हे माहिती आहे? उत्तर सांगा. म्हणजे 1990 साली, मी 88 साली SSC ला होतो, 10वी ला होतो. कुणी आणलंय की 10वीत असताना ब्रेड लावून बाहेर, कोणाच्या लक्षात आहे का? हॅलो. नाही, काही साधारण आयडिया नाही. सध्या 38 रुपये आहे. ओके, सगळ्यांना साधारण 8 रुपये, कारण तेव्हा 8.5 एवढा घेतला जात नव्हता ना. नाही, तेव्हा पॅरेंट्स खर्च करत होते ना. बरोबर, ते आहे, बरोबर, ते आहे. बरं, ठीक आहे, चालेल. पण साधारण काही अंदाज? 8-10 रुपये असावा. ओके, ठीक आहे. आता बघूया आपण. हा अमूल बटरचा पॅक आहे 500 ग्रॅमचा. 1988 सालची माझ्याकडे ऑफिशियल किंमत आहे ती 17 रुपये होती. 1990 साल मी मुद्दाम घेतला कारण 30 वर्ष वजा केली 20-20 मधनं, तर 1990 तर ती 18 रुपये मी धरतोय. आणि आज त्याची किंमत 235 रुपये आहे. ओके, आणि ही फॅक्ट आहे, हे तुम्ही चेक करू शकता आमच्या साईटवर. आणि 235 ही MRP आहे.
तुम्ही डीमार्ट मध्ये गेलात तर तुम्हाला 210 रुपयाला मिळेल. जिओ मार्ट मध्ये गेलात तर 220 रुपयाला मिळेल. बिग बाजार मध्ये गेलात तर 230 रुपयाला मिळेल. पण कुठेही तुम्हाला 18 रुपयाला मिळणार नाही. बरोबर. 250 साली याची किंमत किती असेल? अजून 30 वर्षांनी. हा प्रश्न तसाच ठेवू आपण. आता ब्रेडचं उदाहरण मी जे घेतो ते मी सांगतो, कारण हा ब्रेड मी स्वतः आणलेला आहे. 1990 साली मॉडर्नच्या ब्रेडची किंमत 2 रुपये होती आणि 1988 साली 1 रुपया 75 पैसे होती. ती मला चांगली माहिती आहे, कारण 2 रुपयाची नोट दिल्यावर 4 आणि परत मिळायचं. बरोबर आहे, बरोबर. मला 1 रुपया 90 पैसे झालेला आठवतोय ब्रेड. दॅट शुड बी अराउंड 88-89. करेक्ट. ओके. सो ते विप्सचा 1 रुपया 90 पैशाला होता आणि 1 रुपया 75 पैशाला मॉडर्नचा होता. त्याच्यामुळे आम्ही मॉडर्न. बरोबर. आणि मी मॉडर्नचीच किंमत धरलेली आहे. आज 28 रुपयाला तो ब्रेड मिळतो. ओके. आणि हा कुठचा ब्रेड आहे? तर हा व्हाईट ब्रेड आहे. आणि तेव्हा फक्त व्हाईट ब्रेडच होता. तर 2 रुपयाची वस्तू 28 रुपयात झालेली आहे. आणि आज आपण व्हाईट ब्रेड खातो का? नाही. आज आपल्याकडे रंगीत ब्रेड आलेले आहे, ब्राऊन ब्रेड आलेले आहे, व्हीट ब्रेड आलेले आहे, मल्टीग्रेन आलेले आहे. त्या सगळ्यांची किंमत आहे 40 रुपये. बरोबर आहे. आणि हे नकळत आलेलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन आहे. खाली जे मी लिहिलेलं आहे ना, लाईफस्टाईल इन्फ्लेशन आणि लाईफस्टाईल इन्फ्लेशन, तर हे आपल्याला नकळत वाढलेलं खर्च आहे. म्हणजे 28 रुपये ही प्रॉपर इन्फ्लेशनची प्राइस आहे. म्हणजे काय, थोडक्यात 20 पट प्राइस झालेली आहे. एक जरा ऍड करतो, जेव्हा हा 2 रुपयाचा ब्रेड होता की नाही, त्यावेळेला आमच्या घरात घडलेला एक संवाद सांगतो. आमच्या शेजारचे रोज ब्रेड घरी आणायचे. आमच्या घरी काही रोज ब्रेड यायचा नाही, सगळ्यांना आवडायचा. तर त्याचं स्पष्टीकरण असं होतं, अरे ती घरी दोघही नोकरी करतायत ना, त्याचा रोज ब्रेड घरी येतोय. बरोबर आहे. गंमत बघा. म्हणजे आता त्या 2 रुपयाची त्यावेळेला एवढी हे होतं, व्हॅल्यू होतं. हे आजही तुम्ही जर हे करून बघितलं तर ही कॉस्ट तुम्हाला रोजच्या खर्चासाठी कन्सिडरेबल आहे. ठीक आहे. आता तुमचं सगळंच महाग झालंय त्यामुळे तुम्हाला ते वाटत नाही. नाही, पण तेवढं नाहीये. आता ब्रेड आपण जितक्या सर्रास पद्धतीने घरी आणतो तेवढा आपण पूर्वी नाही आणायचं. त्यामुळे तेवढा म्हणजे आता डायलॉग हा आपण वापरू शकत नाही की दोघे नोकरी करतात म्हणून ब्रेड करत. आता आपला डायलॉग काय असतो की दोघे नोकरी करतात म्हणून पिझ्झा घरी येतोय. बरोबर की नाही? आणि पिझ्झाची किंमत कमीत कमी 250 रुपये आहे फॅमिलीसाठी. ते आहे. पण ह्याला कमर्शियल भाषेत जीवनस्तर उंचावणं असं वाक्य आहे. आणि खरोखर वाढलाय का तो प्रत्येकाचा प्रश्न. आणि बटरचं पण एक्झाम्पल दिलं. बटर मला आठवत नाहीये तेव्हाची किंमत, कारण बटर आणायचोच नाही आपण. ब्रेड आणलेला आहे मी, त्यामुळे मला माहिती. आणि तेव्हा अगदी म्हणजे काम असायचं ना, दुकानात जाऊन वस्तू आणणं आणि मग उरलेले पैसे देणं आईला परत. त्याच्यामुळे 2 रुपयाची नोट घेऊन जायची, 25 पैसे परत द्यायचे. त्याच्यामुळे ते प्रॉपर लक्षात आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की हे लिनियर प्रोग्रेशन नाही. म्हणजे जर कोणी मी ह्याच्यावरती प्रश्न विचारला तर लोक मला उत्तर देतात की 250 साली असेल 50-60 रुपये वगैरे असेल. ते उत्तर चुकीचं आहे. फक्त 40 रुपये आजच किंमत आहे. तर हे पटीत वाढतात. म्हणजे आता कोणी 2 प्लस म्हणजे 28 वजा 2 असं करून 26 रुपये वाढले आणि 26 रुपये मी ऍड केले, तर हे उत्तर चुकीचं आहे. ते 14 पट वाढलेत ना. हो, 14 पट वाढलेले आहेत. ते पुढचे 30 वर्षांनी सुद्धा 14 पट किमती वाढणार आहेत, यू बिलीव्ह ऑर नॉट. आणि ह्याच्यासाठी कारण काय आहे? पण ह्याचं वाढण्याचं कारण काय आहे? तीच वस्तू आहे. बटरचं पण तेच उदाहरण आहे. बटर पण 18 आहे. 18चं 14 पट जाऊ दे, 10 पट धरलं तुम्ही, 18चं 180 होतात. 235 ला आपण विकत घेतो.
वाढण्याचं कारण काय आहे? हे जे आहे बटर ते त्याच गायींपासून येत आहे. असं आहे का की गाय आधी 10 लिटर दूध देत होती आणि आत्ताच्या गायी 1च लिटर दूध देतात म्हणून 10 त्या पट पद्धतीने वाढली. तुमचं रुपयाचं income- अवमूल्यन, हा इन्कम वाढलं ना तुमचं. पैशाचं अवमूल्यन झालंय. म्हणजे काय पण का आणि कशासाठी मी का व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? अवमूल्यन का व्हावं? इन्फ्लेशन आहे एक, हा. तर इन्फ्लेशन पण ते इयर ऑन इयर इन्फ्लेशन. हो बरोबर आहे. तर इन्फ्लेशन म्हणजे Comfort. महागाई. गरजा वाढल्या, कम्फर्ट वाढलं. ते तर वाढलंच आहे ना, पण हे महाग व्हायचं पण कारण ते काय? तर 235 का झालं? कारण इन्ग्रेडियंट सेम आहे, सगळं सेम आहे, बरोबर. हा सगळं नाही, same पण आहे. पूर्वी कसं ते लोणी कढवण्यापासून सगळं तेल लोणी ते सगळी मेहनत होती. आता हे रेडी आहे, वेळ नाहीये. मग आता तर उलट स्वस्त असायला पाहिजे ना, ऑटोमेशन झाल्यावरती कॉस्ट कमी होते. डिमांड वाढला. नाही, डिमांड वाढला तर स्वस्त व्हायला पाहिजे. ही जी सगळी कारणं तुम्ही सांगताय ना, त्याने स्वस्त व्हायला पाहिजेत गोष्टी. डिमांड वाढला, व्हॉल्यूम बिझनेस असेल तर आपली कॉस्ट कमी होते. रुपी व्हॅल्यू कमी झाली. हो बरोबर आहे, हेच ऍक्च्युली कारण आहे. पण ती का कमी झाली ते त्याची कारणं वेगळी आहेत. तर बेसिकली रुपी व्हॅल्यू कमी होणं आणि महागाई वाढणं याचं ऍक्च्युअल कारण हेच आहे की हे वाढण्याचं कारण फक्त महागाई हे एकच आहे. ओके, आणि वस्तू तीच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही फरक नाही. पण तेव्हा जेवढी मजुरी लागत होती त्याच्यात पण वाढ झाली. मुख्य जे उत्पादन आहे बेसिक निसर्गातनं जे आपल्याला मिळतं ते तेवढ्याच किमतीला म्हणजे 0 रुपयाला मिळतं. पण त्याच्यासाठी जी मेहनत लागते ती मनुष्यबळ लागतं, यंत्रसामुग्री लागते, त्या सगळ्यांच्या किमती वाढल्या. आणि हे एक सर्कल आहे. इन्फ्लेशन हे कारण आहे आणि इन्फ्लेशनच्या मागे सुद्धा शेवटी माणसाचा हव्यास हेच एक मूळ कारण आहे की जास्ती पाहिजे. मी याचं उदाहरण देतो की 10 वर्षापूर्वी डॉक्टरांची फी किती होती? मे बी 50-100 रुपये. आज किती आहे? 500 ते 800 रुपये. स्पेशालिस्ट जास्तच म्हणते, पण ठीक आहे. तर हे का? कारण प्रत्येकालाच वाटतं आपली प्रगती होईल. प्रगती कशी होणार? इन्कम वाढवून होणार. ज्यांना जे इन्कम वाढवणं सहज शक्य आहे ते लगेच वाढवतात. मी समजा डॉक्टर आहे, आज मी 100 रुपये घेतोय, तर उद्या मला वाटतं की मला जास्ती पाहिजे इन्कम, मग मी माझी 150 केली फी. माझी 150 फी केली तर माझ्या पेशंटनी 150 कुठून आणायचे? मग ते त्यांच्या इन्कम सोर्स कडे जाणार, ते वाढवणार किमती त्याच्या. मग ते वाढवले की ते जे उत्पादन करतायत त्यांच्या किमती वाढतात. त्यामुळे हे वाढतच राहणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. काय त्याच्यात कमी होऊ शकते की महागाई वाढण्याचा जो दर आहे त्याच्यात कमी जास्तपणा येऊ शकतो. आणि ही जी स्लाइड आता मी दाखवली तुम्हाला ही आपल्या भारतातल्या रेटची स्लाइड आहे. 2012 साली हा जो चार्ट आहे 8, ह्याचा अर्थ काय की 8% दराने महागाई वाढत होती 2012 साली. याचा अर्थ काय की 100 रुपयाची वस्तू जर मी 2011 साली घेतली असेल तर तीच वस्तू 2012 साली जर मला घ्यायची असेल तर मला 108 रुपये द्यायला लागत होते. आलं लक्षात? महागाईचा अर्थ हा आहे. त्याच्या पुढच्या वर्षी समजा 0 दराने जरी वाढली महागाई तरी 100चे 108 झालं तर 108चे 108च राहणार. पण 108चे 100 नाही होणार. 108चे 100 होण्यासाठी महागाईचा दर निगेटिव्ह असायला पाहिजे. आणि जगातली कुठचीही इकॉनॉमीचं इन्फ्लेशन निगेटिव्ह नाही. डेव्हलप कंट्रीज धरून सुद्धा, म्हणजे तुम्ही US धरलं, जपान धरलं, कुठचाही जरी तुम्ही इकॉनॉमी धरली, हा त्यांचा दर कमी आहे, दर खूप कमी आहे महागाईचा त्यांचा. तिथे 1.5 ते 2% इन्फ्लेशनचा रेट आहे, पण निगेटिव्ह कुठेच नाहीये, तो वाढतोच आहे स्टेडी. ओके, तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटचा सगळ्यात मोठा जो शत्रू आहे तो इन्फ्लेशन हा आहे. ओके, बरं, आता मी तुम्हाला विचारतोय, 12:06 झालेली आहेत. अजून आपण पुढे जायचंय का कसं करायचं? मला पोळ्याला आटायच्या आहेत. वा. पोळ्याला लाटता ऐकता येईल. हा, मग इयरफोन लावलंय. एक ते तास आमचे एक झालेत. एक वाजेपर्यंत चालू शकेल. कर कंटिन्यू कर. ओके. तुम्हाला त्रास होत नसेल तर.
मला काही नाही, मी 3 तास पण घेऊ शकतो, ऐकणाऱ्यांचंच शेवटी हे होतं. आणि काय आहे की मग आपलं दुर्लक्ष व्हायला लागतं, कारण ऑनलाईन मध्ये काय होतं ना की कनेक्ट, मला चेहरे दिसत नाहीत आणि माझ्याकडे बरोबर, समोरच्या बरोबर. स्क्रीनवरती हे आहे, त्यामुळे तुम्हाला पोचतंय, ऐकू येत आहे, नेट प्रॉब्लेम आहे नाही, काहीच कळत नाही. म्हणून आणि मी स्क्रीन चालू ठेवली आहे. हो हो बरोबर, ते चांगली गोष्ट आहे. रिस्पॉन्स कळतो ना, म्हणजे काय आहे समोरच्याचं आमच्या ते. घरीच आणि टीचर आहेत ना, त्या सारख्या सांगत असतात, व्हिडिओ चालू ठेवा, व्हिडिओ चालू ठेवा. नाही तर मुलं लॉग इन करून झोपून जातात. कारण क्लासमध्ये पण आम्ही हे सगळं अनुभवतोय ना सध्या. हो. अमृता सांगते की आई सांगते त्याची की तो लावून युट्यूब व्हिडिओ बघत असतो म्हणून. बरं, असो. ओके ओके, जाऊया पुढे जाऊया. हा, तर मुख्य आपल्याला लक्षात घेण्यासारखी बाब ही आहे, ह्याच्यासाठी मी एवढ्या स्लाइड्स का केल्या की इन्फ्लेशन हा एकच आपल्या इन्व्हेस्टमेंटचा शत्रू आहे. आणि तो मोठा आहे, खूप मोठा आहे. आता मी बघितलं ही स्लाइड त्याच्यासाठी दाखवली मी की इतक्या प्रमाणात त्याचा आहे. म्हणजे आता ह्याचं उत्तर जर द्यायचं असेल की 2050 साली या वस्तूंची किंमत किती असेल, तर कमीत कमी 10 पट त्याची किंमत असणार. याचाच अर्थ सेम ब्रेड तुम्ही 2050 साली 280 रुपयाला घेणार आणि बटर 235चा आहे, 200 रुपये धरू आपण. हेच 500 ग्रॅम अमूल बटर 2000 रुपयाला आपल्याला घ्यायला लागतं. आणि ब्रेड आणि बटर हे मुद्दाम घेतलेले आहेत, हे आपल्या बेसिक गरजा ऍटलिस्ट इंग्लिश ब्रेकफास्ट मध्ये धरल्या जातात, ज्याला आपण भाकर तुकडा म्हणतो. त्यासाठी आपल्याला 2200 रुपये द्यायला लागतील 2050 साली. आणि हे इतकं दृश्य कोणी विचार केलेला नसतो ह्याच्यावर. याचा परिणाम काय होता तुम्ही सांगितलं, हे डिव्हॅल्युएशन किती प्रमाणात होतं ते आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ही पुढची स्लाइड आहे की आपलं जे आता पास्ट जे हिस्ट्री आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही बघितलं तर आज समजा 1 लाख रुपये जर तुमचे कशासाठी खर्च असतील, समजा महिन्याचे खर्च 1 लाख रुपये असेल, तर 2050 साली तो सेम खर्च एकही वस्तू न वाढवता, म्हणजे व्हाईट ब्रेड घेत असाल तर व्हाईट ब्रेडच, व्हीट ब्रेड घेत असाल तर व्हीट ब्रेडच, तसं जर असेल तर काहीही न करता 1 लाख रुपये जर आज खर्च असेल महिन्याचा, तर तो 7,61,000 होणार. आणि हे सुद्धा मी फार असं वाटू शकेल मी घाबरवतोय वगैरे, पण ती आहे परिस्थिती तशी. 7% इन्फ्लेशन मी धरलेलं आहे, 7% इन्फ्लेशन. आपली ज्या आधीच्या स्लाइड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल खालची हे, त्याच्यात 9% इन्फ्लेशन होतं गेल्या 30 वर्षात. ऍव्हरेज आहे ऑब्व्हियसली ते. ब्रेडचं बघितलं तर 8.8% होतं. आणि हे जे हळूच आलेलं जे इन्फ्लेशन आहे ते जर तुम्ही म्हणजे 40 रुपयाचं तुम्ही किंमत धरली, की आज जर तुम्ही म्हणजे आज जर तुम्ही व्हाईट ब्रेड घेत नसालच तर ते 10% सुद्धा वरती जातं. म्हणजे 10%नी जवळजवळ दरवर्षी किमती वाढलेल्या आहेत आणि त्या हळूहळू वाढतात, आपल्याला कळत नाही. ते 2 रुपये जेव्हा ब्रेड होता 1990 साली, 10% म्हणजे किती होतात? 20 पैसे. पुढच्या वर्षी 2 रुपये 20 पैसे होता तो. 2 रुपये 20 पैसे म्हणजे काय, 20च पैसे वाढले असं होतं ते. तेव्हा ते आपल्याला वाटत नाही जास्त. मग त्याच्या पुढच्या वर्षी 2.5 रुपये, मग 2.25 रुपये, असं करत ते वाढलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला तेव्हा तो बदल कळत नाही, पण जेव्हा तुम्ही अॅक्युमुलेट करता 30 वर्षासाठीचा पिरियड, तेव्हा तुम्हाला हे असा सिग्निफिकंट फरक दिसतो. आणि हाच त्याचा हे आहे की इथे तुम्हाला दिसतं की 1 लाखाचा जो खर्च आहे तो तुमचा सरळ 7 लाख 7.5 लाखापेक्षा जास्त होणार, फक्त 7% इन्फ्लेशन धरून. आणि याचा उलटा परिणाम काय की आज ज्या गोष्टी मी 1 लाख रुपये माझ्याकडे कॅश आहेत आणि ते मी माझ्या घागरीमध्ये ठेवून दिले आणि मोदींनी नोटबंदी केली नाही, आणि जर मी ती 30 वर्षांनी काढले बाहेर, तर त्याची किंमत घसरून 11,336 रुपये झाली असेल. किंमत म्हणजे काय, फेस व्हॅल्यू 1 लाखच असणार त्याची, पण आज मी 1 लाखात जेवढ्या वस्तू घेऊ शकतो, आज मी 11,000 रुपयात जेवढ्या वस्तू घेऊ शकतो तेवढ्याच वस्तू घेण्यासाठी मला 30 वर्षांनी 1 लाख रुपये द्यावे लागणार. हा डिव्हॅल्युएशनचा इफेक्ट आहे. आणि 7% इन्फ्लेशन. आता हे तुम्हाला बघितलंच आहे की हे आणि ही जी साईट आहे ही tradingeconomics.com, तुम्ही पण जाऊन बघू शकता या साईटवरती.
इथे तुम्ही बघितलं तर 2014 ला आपला इन्फ्लेशनचा दर हा पीक वरती होता, 12% इन्फ्लेशन रेट होता. ओके, मी ह्याच्यावर काही भाष्य करणार नाहीये कारण ते राजकीय ठरेल. 2014 पासून जर तुम्ही बघितलं तर हा इन्फ्लेशन रेट 8%च्या वरती गेलेला नाहीये. ओके, पण आपल्याला लॉंगर पिरियडचा जेव्हा आपण तयार करतो, आज एक गव्हर्नमेंट असेल उद्या दुसरं गव्हर्नमेंट असेल, त्याचा काही हे नाही. आपल्याला आपल्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपलं प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे. ज्या आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण काहीही कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे आहे परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे तेवढाच आपण विचार करायला पाहिजे. पण ही एक चांगली गोष्ट आहे की आता गेल्या 8-10 वर्ष जी आहेत त्याच्यात 8%च्या वरती इन्फ्लेशन गेलं नाही. याच्या अगोदरचा जर तुम्ही चार्ट काढून बघितलं तर 12-14% सुद्धा इन्फ्लेशन रेट होतं. आता ह्याच्यावरती तोडगा काय मग? आता हे तर वाढतच जाणार आहे, आपल्याला भीतीदायक परिस्थिती वाटते. तर तोडगा काय ह्याच्यावरती? तर ऑब्विसली आपल्याला सेव्हिंग्स करणं आवश्यक आहे. तर हे बॉटम लाईन आहे. इफ यू सेव्ह मनी टुडे, मनी विल सेव्ह यू टुमॉरो. ओके, परत मला वाटतं हे संपतंय, हे 10 मिनिटांनी मीटिंग. हॅलो, किती वाजले? ओके, हा, आपण परत जॉईन करू मग, कारण तुम्हाला 1 तास पर्यंत असेल तर चालेल, परत जॉईन करू. ठीक आहे. आता शेवटी ही शर्यत आहे. शर्यत कशामध्ये आहे? तर इन्फ्लेशन म्हणजे महागाई आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स ह्याच्यामधली शर्यत आहे. जर इन्फ्लेशन विन झालं तर तुमची संपत्ती हळूहळू कमी होत जाणार, म्हणजे तुम्ही गरीब होत जाणार. आणि जर इन्व्हेस्टमेंट जर जिंकली या शर्यतीमध्ये तर तुम्ही श्रीमंत होत जाणार. हे साधं गणित आहे. आता एक उदाहरण घेऊ आपण. हे फिक्स डिपॉझिट आहे 1 लाख रुपयाचं आणि 7% दर धरलेला आहे फिक्स डिपॉझिटवरचा आणि 3 वर्षाचा पिरियड आहे. 1 जुलै 2014 पासून ते 30 जून 2017 पर्यंतचा पिरियड घेतलेला आहे. तर 3 वर्षाचं व्याज होतं त्याचं 22,000 रुपये 7%च्या हिशोबाने, क्युम्युलेटिव्ह म्हणजे चक्रवाढ दराने. नाही तर सात्विक 21,000 होतात सिंपल व्याजाने, पण आपल्याला व्याजावरती व्याज मिळतं त्याच्यामुळे ते 22,000 आहे. पुढचे 4 रोज सोडून द्या तुम्ही. सो बेसिकली 22,000 रुपये आपल्याला व्याज मिळणार आहे. पण फिक्स डिपॉझिटचा जो व्याज मिळतो त्याच्यावरती आपल्याला टॅक्स भरायला लागतो. आणि जर तुमचं सॅलरी ब्रॅकेट 30% असेल तर 30% ते टॅक्समध्ये जातात. त्याच्यामुळे 6,700 रुपये आपल्याला टॅक्स भरावा लागणार. म्हणून आपल्याला नेट 15,753 रुपयेच हातात येणार इंटरेस्टचे. आता इथे तुम्हाला बघायला इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटेल की 1 लाखाचे 1,15,000 झाले म्हणजे वाढले, बरोबर की 3 वर्षात आपले वाढलेत पैसे. आणि रिटर्न किती आता आपल्याला मिळालंय? उलटा कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला रिटर्न जवळजवळ 5% मिळालेला आहे. म्हणजे 7% जरी फिक्स डिपॉझिटचा इंटरेस्ट रेट असेल तरी ऍक्च्युली आपल्या हातात जी अमाऊंट आलेली आहे टॅक्स कापून वजा जाऊन ती 5%. तरी पण ही वाढलेली किंमत आहे, बरोबर? म्हणजे 1 लाखाचे 1,15,000 झाले, हे वाढलेत ना, बरोबर आहे ना? हो. पण आत्ताच मी म्हटलं इन्फ्लेशन आहे. इन्फ्लेशन किती आहे? 7%, 7% हे आपण अजून केलंय. याचा अर्थ 3 वर्षापूर्वी जी वस्तू मी 1 लाख रुपयाला घेत होतो ती वस्तू मला आज घ्यायला 1,21,000 रुपये लागणार. आता हे इन्फ्लेशन पण कसं आहे की ते युनिफॉर्म नसतं. इन्फ्लेशन काढतात कसं आहे, सीपीआय कॉस्ट प्राइस इंडेक्स म्हणतो आपण त्याला. इन्फ्लेशन आपण जे काढतो ते ऍव्हरेज असतं. म्हणजे काही गोष्टी खूप महाग होतात, काही गोष्टी स्वस्त पण होतात, बरं का? कुठल्या गोष्टी स्वस्त होतात सांगा? मोबाईल फोन स्वस्त झाले, झाले की नाही? कम्प्युटर स्वस्त झाले.
हा मुग्धा काय म्हणत होतीस? ऐकू नाही येते. ओरडावं लागेल. हो पण येत होतं आतापर्यंत. देवचा ऐकू येत होतं स्पष्ट. देव तू बोल. आता ऐकू येतंय? हा हा, येतंय येतंय. येतंय आता येतंय. हा मी म्हटलं काही वस्तू स्वस्त होतात हे ऐकून सुद्धा बरं वाटलं. हा हा ओके ओके. हा आता त्याच्यात कॅच असं आहे की तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ज्या गोष्टी स्वस्त होतात त्या जीवनावश्यक नसतात आणि जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या नेहमी महागच होत राहतात. पुढचं एक्झाम्पल घेऊन बघा. आणि 7% हे फक्त हे आहे आपलं ऍव्हरेज आहे. म्हणजे काही गोष्टी 10% वाढतील, काही गोष्टी 3% वाढतील असं आहे. पण आपल्याला त्याच्यामुळे प्लॅनिंग करतानाच एक कुठची तरी फिगर पकडायला पाहिजे म्हणून 7% धरायची. तर त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर 1 लाखाची वस्तू मी 3 वर्षापूर्वी घेऊ शकत होतो. 1 लाख रुपये माझ्याकडे कॅश होते. फिक्स डिपॉझिट मी ठेवले. 1 लाखाचे 1,15,000 झाले. पण आज जर मी तीच वस्तू घ्यायला गेलो होतो जी मी 3 वर्षापूर्वी अफोर्ड करू शकत होतो, तर आज मला तीच वस्तू घ्यायला मला पदरचे अजून 6,000 रुपये घालायला लागतील. कारण त्या वस्तूची किंमत 1,21,000 रुपये झाली. बरोबर आहे. म्हणजे आपण श्रीमंत झालोय का गरीब झालोय? गरीब. गरीबच झालो. बरोबर आहे. तर हे फसवं चित्र असतं एफडीच्या रिटर्न्स मधलं. आपल्याला वाटतं आपले पैसे वाढले, वाढतात ते नाही असं नाही. कारण तुम्ही काहीच नसतं केलं तर तुम्हाला सेव्हिंग मध्ये 3% मिळाले असते. 3% म्हणजे 9,000 झाले असते. ते पण वाढलेलेच आहे. 1 लाखाचे 1,09,000 झाले पण त्याची व्हॅल्यूच कमी झाली. जी आपल्याला नोटांची किंमत दिसते ती फेस व्हॅल्यू असते आणि त्याच्यापासून आपण जेवढ्या मूल्याचं खरेदी करू शकतो ती बाईंग प्राइस असते, त्याची बाईंग पॉवर असते त्याची, ती सतत कमी होत जाते. त्याला आपण रुपयाचं अवलंबून. आणि म्हणून आपल्याला अशा इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे की जे इन्फ्लेशन 7% असेल तर कमीत कमी 8% आफ्टर टॅक्स मला त्याच्यातनं रिटर्न्स मिळायला पाहिजे कमीत कमी. तर मी किमान ती जी आहे माझी व्हॅल्यू ती प्रिझर्व करू शकतो. त्याच्यापेक्षा काहीही कमी असेल तर माझं दरवर्षी, आणि हे दरवर्षी वाढत जाणार बरं का. ही काय आता 3च वर्षाचे उदाहरण घेतलं. जर 7च्या ऐवजी 6% जरी झाला तरी दरवर्षी ते 1-1% कमी होत जाणार किंमत पैशाची. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि आता हा एक फॉर्म्युला आहे जो मी तयार केला की मग आपल्याला सेव्हिंग्स, ठीक आहे सेव्हिंग्स तर करायला पाहिजे. सेव्हिंग्स ही पहिली स्टेप झाली. सेव्हिंग्स म्हणजे काय, आपल्या इन्कम मधनं काही अमाऊंट बाजूला काढणं फ्युचरसाठी. तर ती किती करायला पाहिजे, तर हा फॉर्म्युला मी शोधून काढलेला आहे की तुमच्या इन्कमचे सरळ सरळ ह्याने बघितलं तर 3 भाग करू शकता तुम्ही. पण 30% तुमचं सेव्हिंग्स इन्कम मधनं झालं पाहिजे. जर तुमच्याकडे होम लोन वगैरे असेल तर त्यासाठी 30%, तुमचा जो घर खर्च आहे त्याच्यासाठी 30% आणि एंटरटेनमेंटसाठी 10% उरलेले. सो 1 लाख जर तुमचं इन्कम असेल कुठलंही, म्हणजे व्यवसायातलं असेल किंवा नोकरीतलं असेल, व्यवसायातलं इन्कम कमी जास्त होऊ शकतं. मग तुम्ही अॅन्युअल खर्च काढू शकता त्याचा, की वार्षिक समजा 12 लाख असेल तर तसं ॲव्हरेज त्याचा आपण काढू शकतो. तर तुमचे जे खर्च आहेत महिन्याचे ते तुम्ही जर 40% पर्यंत ठेवू शकत असाल तर तुम्हाला पुढचं फ्युचर सिक्युअर करण्यास वाव आहे. ओके. आता हा फॉर्म्युला कुठून आला, तर हा फॉर्म्युला असा आहे की हे जे सेव्हिंग्ज आहे ते तुम्ही अशा पद्धतीने इन्व्हेस्ट केलं की ज्याचं तुम्हाला ओव्हरऑल जी रिटर्न्स आहेत ते इन्फ्लेशन ऍडजस्टेड असेल तर रिटायरमेंट पर्यंत तुम्ही इनफ कॉर्पस जमा करू शकता. कॉर्पस म्हणजे डबोलं म्हणा रिटायरमेंटचं. तर ते जमा करू शकता की जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य त्याच्यावरती भागवू शकता. बरं, आता हा EMI आहे, ज्यांच्याकडे नाहीये होम लोन तर हा पोर्शन कुठे जायला पाहिजे, कोण सांगेल मला? समजा होम लोन नाहीये, सेव्हिंग्स मध्ये
आता एवढं सगळं गाभण ऐकल्यावरती आपण आता खर्चच करणार नाही असं वाटतंय ना. त्यामुळे तातडीने उत्तर आलेलं आहे सेव्हिंग्स, पण ते बरोबर उत्तर आहे. कारण EMI जी आहे तो जरी खर्च असला म्हणजे लोनचा हप्ता असला तरी एका अर्थी ती इन्व्हेस्टमेंट आहे, कारण त्याच्यापासून आपलं घर बनलेलं आहे, ती एक ऍसेट आपण म्हणतो, बरोबर आहे. तर त्यामुळे ते सेव्हिंगच आहे. तरी ती फार महाग इन्व्हेस्टमेंट आहे माझ्या दृष्टीने, पण तरी ती सेव्हिंग आहे. त्यामुळे तो जर वाचत असेल तर खर्च करायला तर काय आपण एका पायावर तयार असतो. त्याच्यामुळे ते 30% लगेच आपल्या एक्सपेन्सला जोडून 60% आपण खर्च करू शकतो. पण हा ठोकताळा प्रत्येकाने करून बघायचा आहे की आपलं इन्कम किती होतं आणि तेवढ्या प्रपोर्शन मध्ये आपले एक्सपेन्स होते का. तर जास्ती असतील तर आपल्याला नक्कीच काहीतरी बदल करणं आवश्यक आहे आजच. आणि मी आता ते पण एक लेख लिहिला होता, मला वाटतं बरेच जण तुम्ही आहात माझ्या ग्रुपवरती. कोरोनामुळे सगळ्यांना कळलेलं की आपल्या गरजा खरंच किती कमी आहेत. एप्रिल मे जून वगैरे ह्या महिन्यांमध्ये जर तुम्ही तुमचे खर्च काढलेत फॅमिलीचे तर अतिशय कमी खर्च आहेत. म्हणजे मी माझे मित्र जे सांगायचे की मला ह्याच्यापेक्षा बिलकुल कमी खर्च करणं शक्य